दादा वहिनीची वरात घेऊन चाललोय, तेही आपल्या फॉर्च्युनरमधून. मस्त सजली होती गाडी पण. आमचे आहो ड्रायव्हर सीटवर सज्ज आहे. दादा वहिनी देवळातून आले की लगेच वरात पुढे जाणार. माझ्या केसात सगळा स्नो स्प्रे उडाला होता. वरातीत नाचण्याचे ना काही दुष्परिणाम पण असतात असे. आचारसंहितेमुळे ना बँजो लवकर बंद करावा लागला, पण नशीब थोडी तरी मजा करता आली. पाठवणी करताना मुलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे, हसू आहे, कारण त्यांना माहिती आहे जावई आपला भला आहे. करावल्या आणि नवरा नवरीने गाडी भरली. मी माझी धन्नो घेऊन गेलेले आणि तीच घेऊन पटकन पुढे आले मंडपात, कारण इकडे वहिनीच्या स्वागताची तयारी कितपत आली आहे ते पाहायचं होतं, कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली होती. वरात दारात आली आणि आम्ही ती अडवली, कारण तो आमचा हक्क आहे, आम्ही का सोडू? ऑनलाईन तर ऑनलाईन, आम्हाला चालेल. वहिनीच्या स्वागतासाठी दादाला काहीतरी स्पेशल करायचं होतं आणि याविषयी तो माझ्याकडे हळदीच्या दिवशी बोलला. आता लगेच काय बरं करायचं? मग मी माझ्या ओळखीमध्ये 1-2 फोन केले. तर त्या दादांना मी म्हटलं असं असं करायचं आहे, काय करता येईल? सो आम्हाला जसं जमलं तसं आम्ही काही गोष्टी अरेंज केल्या. आता त्या वहिनीला आवडल्यात का आपण बघूया. वहिनीचा इथला उखाणा कॅप्चरच नाही करता आला. दादा काय उखाणा घेतोय पाहूया. ठाकूरांच्या घरात आज वाजतोय आनंदाचा डंका. ठाकूरांच्या घरात आज वाजतोय आनंदाचा डंका. आयुष्यभर अंकिताची साथ देईल, वचन देतोय अंका. नवरदेवाची आई बसली आहे लपून. बघूया त्याला ओळखता येतंय काही कोण आहे ते. कोण आई? कशावर आई बसले? मी सांगतो आई आहे. नाही, पुढे वा तुम्ही. ती बघ, ती हसते, ती बघ, तुम्ही. ती बघ हसते, ती बघ हसते, हे हसते. म्हातारी आई काय बोलतोस? इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत 7. अक्षयरावांचं नाव घेते, पाऊल टाकते आत. आता परत आकायला परत. माझ्याकडे एकच होतं, मी खाल्ली. थोडं ट्विस्ट देत होता माझ्याकडे. सेम पहिली लाईन सेम आहे, सॉरी. ठीक आहे. आपल्या ठाकूरांच्या घरामध्ये वाजतोय आनंदाचा डंका. आपल्या ठाकूरांच्या घरामध्ये वाजतोय आनंदाचा डंका. आई घरात येऊ दे, अंकिताला घेऊन आलाय अंका. प्रिय अंकिता आणि अक्षय, नांदा सौख्य भरे. तुमचा संसार फुलू दे, फळू दे, खूप आनंदी राहा, समाधानी राहा, यशस्वी व्हा.